नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। एस.टी. बसमध्ये 100% दिव्यांगांना प्रवास मोफत होणार आहे, असे बच्चूभाऊ कडू यांनी राज्यातील मुख्यमंत्री साहेब यांना लेटर लिहिलेले आहे। चला तर मग आपण व्हिडिओ बघूया। ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, मंत्री दर्जा, अध्यक्ष, दिव्यांग कल्याण मंत्रालय, दिव्यांगांचे दारी अभियान, दिव्यांग कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तथा आमदार, अचलपूर विधानसभा क्षेत्र, प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई। विषय: राज्यातील दिव्यांगांना राज्य परिवहन मंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकास प्रमाणे दिव्यांगांना देखील 100% सवलत अनुदेय करण्याबाबत विनंती। संदर्भ: शासन निर्णय क्रमांक एस.टी. वाहतूक खाते परिपत्रक। वरील विषय आणि संदर्भान्वये आपणास कळवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने वरील संदर्भीय परिपत्रानुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना यांना सर्व प्रकारच्या बसमध्ये 100% सवलत लागू करून मोठा दिलासा दिलेला आहे। त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्ती हा समाजातील अत्यंत दुर्बल व दुर्लक्षित घटक असल्याने राज्यातील दिव्यांगांनास सुद्धा सर्व प्रकारच्या बसमध्ये साधी, मिनी, मीन आराम, विना वातानुकूलन, शय आसनी, शिवशाही आसनी, शिवनेरी, शिवाई, साधी वातानुकूलीकरण इत्यादी तसेच महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या व होणाऱ्या सर्व बसेसमध्ये दिव्यांगांना 100% सवलत आणि मार्गदर्शनाला सोबतीला 75% सवलत लागू केली आहे। परंतु संदर्भ क्रमांक 4 प्रमाणे सिकल सेल्स, HIV बाधित, डायलिसिस व हिमोफिलियाग्रस्त रुग्ण यांना विनामूल्य प्रवास साध्या बसमध्ये दिला जात आहे आणि शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग व्यक्तींना फक्त साध्या आणि निम-आराम आणि आराम या गाडीमधूनच मोफत प्रवासाची सवलत दिलेली आहे। याच सवलतीप्रमाणे वरील सर्व गाड्यांमध्ये राज्यातील दिव्यांगांना 100% सवलत देण्यात यावी ही विनंती। बच्चूभाऊ कडू हे आपल्यासाठी, अपंगांसाठी खूप काही चांगले असे काम करत आहे। धन्यवाद।